मैत्रिणींनो, चला सकाळी सकाळी आपण छान सुरुवात करून घेऊ. बघा आभाळ कसं आलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस कधी पण येऊ शकतो सकाळी सकाळी किंवा दिवसात. 8:15 वाजले, माझे सकाळी सकाळी सगळे कामं आवरून होते. तर ही मुलगी माझ्याकडं 6:15लाच येते, पण काही गोष्टी मला दुखून घ्यावा लागत आता, नाईलाज नाही काही गोष्टींना. तर चला ठीक आहे, बघतात तुम्ही आता मी काय करते. तर मैत्रिणींनो, योगा झाला, त्याच्यानंतर लिंबू पाणी पिऊ म्हटलं. लिंबू पाणी सकाळी सकाळी पित राहते मी हप्त्यातून 2-3 वेळेस, कारण हे ना आपली चरबी जळते, ॲसिडिटी होत नाही, एलर्जी राहते. आणि असे मी रोज सकाळी न चुकता 2 गिलास पाणी पहिले पिते मैत्रिणींना आमुष्यापोटी, आणि त्याच्यानंतर मी चहा घेते. आता तिचं कसं फडची वरची पुसती, भांडे वरची वरी घासती, तर मग मी नंतर 2-3 दिवसातून एकदा फडचीला परत हात पुसून घेते. तिच्या मागं ती पुढं पुसते, मी मागून पुसते. मी काही तिला बोलत नाही, काय करणार आहे, विलाजच नाही. चला आता इथं चहा घेतला मी, मिऱ्याचा चहा टाकून घेते. मैत्रिणी, मी मिरी टाकते चहामध्ये. मला ना मिऱ्या टाकून चहा केला तरच चहा प्यायल्यासारखा वाटते, नाही तर नाही. तिकडं कपड्याचा ढीग पडलेला धुवायचा. वैशून थोडं कपाट आवरून घेतलं माझं. तिला म्हटलं अगं नको आवरू, तर तिने आवरलं. आता हे कुठल्याही पालेभाज्या मैत्रिणींनो मिठाच्या पाण्यात धुवून घेतल्या पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपण औषध मारतो, त्याच्यावर चिकट राहते आता. तर त्याच्यामुळं ना धुवून घेऊनच मी करत राहते. इकडं गिलक्याची भाजी टाकली, इकडं वैशूला काढा केला, तिला सर्दी झालेली आहे ना. तर आपण कसं मैत्रिणींनो कोरोनामध्ये काढा प्यायचं करून बघा, आठवा. तर तसं तिला मी काढा करून दिला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण शिमला मिरची करू. आमच्या घरात त्या दोघा बापल्याकाला सुक्या भाज्या चालत नाहीत. सुकी भाजी केली ना तर पातळ भाजी लागते. आता त्याच्यानंतर आमच्या किचनमध्ये खूप पसारा राहतो, कारण किचनमध्ये काहीच सोय केलेली नाही आहे. किचनच्या वट्याखाली असे कडापे वगैरे बसवलेले नाही आहे, कडाप्याची रॅक नाही आहे. त्याच्यामुळे मग मला पसारा ठेवायला जागा नाही. मग सारा किचनमध्ये खाली हे टेबल ठेवलेलं आहे, त्याच्यावर पसारा एवढा टेबल आहे, तर सारा पसारा होऊन जातं. मैत्रिणी चला ठीक आहे, स्वयंपाक करू आपण. स्वयंपाक केलेला आहे आज, मस्त छान शिमला मिरची केलेली, शेंगदाण्याचं कूट टाकून, आणि गिलक्याची भाजी केलेली आहे मैत्रिणींनो. तर ही माझी अशी आज सकाळ ते संध्याकाळपर्यंतची अशी सुरुवात राहते. 2 दिवसापासून सकाळी सकाळी या दुकानात जाणं झालं नाही, कारण वैशू पण आलेली, ती अजिबात तिला बरं नाही वाटत. मग तिला म्हटलं आराम करतो, तर ती मग आरामच करते मैत्रिणींनो. बघू फरक पडला तर ठीक, नाही परत तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. तर मैत्रिणींनो चला ठीक आहे, आता स्वयंपाक वगैरे करू आपण, मग जेवायला बसू, छान मस्त जेवण करू. तिचे पप्पा येतील, तर हे असे कामं राहते. तर मग हे झाले घरचे झाले का परत दुकानात जा, दुकानातले झाले का परत घरी या, ते असंच. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, या पोरांचे 2-3 फोन आले. मला म्हणे जायचं नाही का मधमाशा बघायला मावशी, तर मी नाही म्हटलं. तर नाही म्हणे चला. तर मग म्हटलं चला ठीक आहे, जाऊ मैत्रिणींनो आपण मधमाशा बघायला, बघू तिथं कसं काय. गाडीला पेट्रोल टाकलं, पेट्रोल संपलेलं होतं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आलो आपण इथं मधमाशाच्या उद्यानमध्ये. मी पण पहिली बारच आलेली आहे, ह्याच्या अगोदर मी कधी आलेली नाही आहे. आणि मी हे वेळ काढून फक्त ब्लॉगसाठी जाते मैत्रिणींनो. इथं मी आले मध्ये, पण मला इथं आल्या असं ऐकायला आलं की 500 रुपये तिकीट आहे. 500 रुपये तिकीट कशाचं, तर ते फक्त आपल्याला गेम झोम बघायचं आहे. आणि इतर वेळेस 200 रुपये तिकीट आहे, आणि रविवारी शनिवारी 500 रुपये तिकीट आहे. बघा आता हे 500 रुपये तिकीट एखाद्या गरीबाचा हप्त्याचा किराणा सुटन का नाही सांगा बरं. मला इथं आले असा पस्तावा आला. चला ठीक आहे, आता आपण जाऊ गेम झोम बघायला, डायरेक्ट गेम झोममध्ये. हे बाकीचे मी जास्त व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे. आता मी इथं मध्ये आले बसले, मी व्हिडिओ शूट करू लागले. त्या कर्मचाऱ्यांनी मला बघितलं, ते मला म्हणे मोबाईल बंद करा, व्हिडिओ काढू नका, इथं बंदी आहे. तर मग मैत्रिणींना मी मोबाईल बंद केला. आता ऐका तुम्हीच पुढं मधमाशा काय सांगा त्या ते माहिती देत आहे बघा. माझा इतिहास खूप जुना आहे. तुम्ही दररोज जे जेवण करता ना, फळे खाता, ते तयार करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणूनच निसर्गाने. तर मैत्रिणींनो, अर्ध्या तासाचे मी 500 रुपये दिले. आता इथं आले मधमाशापाशी. तर ह्या मधमाशानं
मला एवढं मी विसरूनच गेले, तिथं विचारायचं होतं मला. ह्या मधमाशा तुम्ही या बॉक्सांमध्ये बंद करून ठेवता आणि कोणी आलं का परत तुम्ही काढून दाखवता, पण मग या मधमाशा खात्याता पेत्याता काय मला ते विचारायचं होत्या, कुठून आणल्या, हे कसं काय, ह्यांना काही तुम्ही औषध वगैरे टाकलेलं राहतं का उडू नये म्हणून कोणी आल्यावर माणसावर याच्यावर. तर मी विसरूनच गेले मैत्रिणींनो, ह्या बॉक्सामध्ये होत्या. तर चला ठीक आहे, बाकी कोणी घेतलं नाही हातामध्ये हे मधमाशाचं, फक्त आणि फक्त मीच घेतलं मधमाशाचं. त्यांच्या हातात देऊ लागले ते पोरं, म्हणाले घ्यायचं का कोणाला घ्या, पण सगळे घाबरले, कोणी घेतलं नाही. आता इकडे हे बघा छोटं छोटं घरं बांधलेले. तर इथं काय माहिती दिलेली त्यांनी की बुवा ग्रामीण भाग, शहरी भाग पालन करू शकता मधमाशांना. तर हे असं फक्त एवढं शोच्या वस्तू गार्डन म्हणून केलेले आहे मैत्रिणींनो. अर्ध्या पाऊण तास लागला असेल मला, अर्धा तास तिथं नाही, 15 मिनटं की 10 मिनटं इथं लागले असतील. तर एवढ्याचे मी 500 रुपये दिले. पेट्रोल पाणी वेगळं माझं. तर चला ठीक आहे, काही गोष्टी माहिती नाही राहत तर मग माणूस जातं, मग माहिती गेल्यावरच कळतं. कानानं बघावं, कानानं ऐकावं, डोळ्याने बघावं, अशा गमती आहे. त्याच्यानंतर मैत्रिणी आपल्याला जायचं अजून पुढं एक बसवंत उद्यान म्हणून आहे, तर तिकडं जाऊ. तर मग बाकी मी इथं काय केलं मैत्रीण, जास्त शूटिंग वगैरे घेतली नाही, जास्त शूट केलेलं नाही आहे. हे जेवढं थोडंसं केलं, ही सोसायटी, हे ऑफिस वगैरे असं. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, हे इथं वडा वगैरे पाणी वगैरे हे असं आहे. तर ह्याचे आपण दिलेले 500 रुपये. तर मैत्रिणींनो असं होतं हे माझं. मी कधी जात नाही, पण आता ब्लॉगमुळं मला कुठं जावं लागले. दुकानाकडे पूर्ण दुर्लक्ष कमी झालं माझं. हे बघा आता इथं शेती वगैरे हे असं दाखवलं थोडंसं त्यांनी. हे शेतीतलं घर, ग्रामीण भागातलं, हे इकडं असं वडा, हे इथं काय म्हणते ते धबधबा, हे असं दाखवलेलं आहे. आता हे झाडं, छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये झाडं आहे. ते असं शोच्या वस्तू आहे. इथं माहिती दिलेली थोडीशी. तर हे असं मग आहे इथं, म्हणून मग मी म्हटलं एवढ्याचे आपल्याला 500 रुपये द्यायचे. 500 रुपये खूप होतात, त्यांनी पण विचार करायला पाहिजे. तर चला ठीक आहे, जाऊ द्या. तर मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बसवंत उद्यानला. तिथे गेलो तर तिथेही त्यांनी सांगितलं 500 रुपये तिकीट आहे. मग तिथं काय आम्ही मध्ये गेलो नाही. मग म्हणलं चला देवाचं दर्शन करू. इथं ऐकलेलं होतं मी की ओमनाथ महादेव नवसाला पावतं. तर चला ठीक आहे, मग इथे कोणी नव्हतं काही माहिती घ्यायला. तर एक पोरगं होतं, त्याला विचारलं, म्हटलं हिचं काय महत्त्व आहे. तर ते म्हणे काही नाही, नवसाला पावतो ओमनाथ महादेव. तर मग दर्शन वगैरे केले छान मैत्रिणीनं. आणि म्हटलं हे महादेव कुठं सापडलेले आहे, तर म्हणे त्या नदीत. तर 2 नद्याचं संगम झालेलं आहे ना, तर त्या नदीमध्ये महादेव सापडलेले मैत्रिणींनो. तर चला बघू आपण आता 2 नद्याचं संगम कोणतं येतं तुम्हाला मी दाखवते. तर चला ठीक आहे, दर्शन होऊन गेलं माझं महादेवाचं. व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन तर व्हाले देवाधर्माचे. आणि तुमच्यापर्यंत पोहोचता येतं मला. तर चला ठीक आहे, आता 2 नद्याचं संगम. हे बघा, ही इकडून एक आलेली अशी आणि इकडून आडवी आलेली अशी, बघा तुम्ही. तर हे बघा, ही आडवी अशी आणि ही अशी उभी आलेली आहे. दोन्ही नद्याचं संगम झालेले आहे आणि एकत्र झालेली. मग हे दोन्हीची पाणी एकत्र होऊन जातं. कुठं जातं माहीत नाही, मी विचारपूस केली नाही, तिथं कोणी नव्हतं सांगायला. हा पोरगा होता, त्याला मी विचारलं, फक्त ते जीव आल्याने करू लागलं सांगायला. मैत्रिणींनो काय करावं आता, या व्हिडिओसाठी काय काय करावं लागतं यूट्यूबसाठी. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, घरी आले, असा पाऊस आला आहे, पावसाचे दिवस आहे का, सगळं उलटंसुलटं व्हालंय ना. तर म्हणून बी हे सरळ उलटंसुलटं व्हालंय. कोण्या टायमाला पाऊस आलाय, उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात पाऊस, पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात उन्हाळा. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आपल्याला जायचं होतं दुकानात. संध्याकाळी 6 वाजून गेले होते, घरात काही शांत बसू वाटणं गेलं. तरीसुद्धा मी पाऊस थोडासा थांबला, दुकानात गेले आणि दुकानात कामधंदे केले माझे. दुकानातले व्हिडिओ घेतला नाही मी, पण तिकडून यायच्या टायमाला काही पाऊस बंद होईना. तर दीपकला म्हटलं चल नेऊन सोड. तर मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपला व्हिडिओ आपण इथं संपवू आता आणि सगळ्यांना राम राम.